पैलवानकीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं ना तर खाणं पिणं आणि रेस्ट ही लय महत्त्वाची आहे. आता तुम्ही आमच्याच पैलवानांचं उदाहरण घ्या, कृष्णा कुस्ती संकुलच्या, की पहाटे 4 वाजता त्यांना उठावं लागतंय आणि 4 वाजता उठल्यानंतर 7, 7:30, 8 पर्यंत त्यांना कष्ट आहे. मग तुम्ही सांगा, जर आज 4 तास, सकाळी 3.5-4 तास कष्ट, संध्याकाळी 3.5-4 तास कष्ट आणि खुराकच टायमिंगला नसन आणि रेस्ट नसेल. खुराक पण, आता खुराक तर मिळतोच, पैलवान की करतात पोरं, खात्यात काय खात्यात ते काय टायमिंगला म्हणजे हुकतं. पण खुराक भरपूर खाल्ल्यानंतर जी रेस्ट पाहिजे, पचलं पाहिजे. आता प्रॅक्टिस तर आमच्या तालमीचं उदाहरण घ्या, की कोच असल्यामुळं कोच इथं तालमीत 24 तास असतो. त्याच्यामुळे पोरांनी खाल्लं पिल्ले का ह्यावरती लक्ष देतो. पण जर खाल्लं पिल्लं दुपारची रेस्टच नाही मिळाली तर ती पचणार आहे का? म्हणजे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या, की पैलवानकी क्षेत्रात खाणं पिणं आणि रेस्ट मिळली पाहिजे, जेणेकरून पैलवान याला ह्या म्हणजे जसं अन्न वस्त्र निवारा, तसं पैलवानकीच्या बी मूलभूत गरजा, की खाणं पिणं आणि रेस्ट, ह्या पैलवानकीच्या मूलभूत गरजा आहेत त्या. आणि त्या गोष्टींकडे आम्ही सगळं लक्ष देतो. आमचं कोच इथं राहिलं असल्यामुळं काय होतं, की कोच बघतं की पोरांनी खाल्लंय का, पिल्लंय का. 2 दिवसातून एकदा बाजार चेक केला जातो, पोरांच्या पेटीतनी बाजार आहे का, बाजार काय संपलाय का. ही कोच प्रत्येकाला म्हणतं, आज तू थंडाई मारली का. म्हणजे काय होतं, प्रॅक्टिस झाल्यानंतर ह्या जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, टायमिंगला थंडाई, झोपताना ज्यूस आणि दुपारचं उन्हाच्या दिवसात दही लस्सी, ह्या गोष्टी जी महत्त्वाच्या आहेत का, त्या गोष्टींकडं आम्ही एक वेगळ्या लक्ष देतो, वेगळ्या पद्धतीनं लक्ष देतो. आणि प्रॅक्टिस तर काय प्रॅक्टिस हो का, शेवटी माझी तालीम चालू झाल्यापासून मी तर स्वतः असतोच प्रॅक्टिसला, पण कोच पण असतोय. असा एक पण दिवस नाही की माझा कोच पैलवान की पोरांना तालमीत नाही आणि इथं पोरं मोकळी सुटल्या ती. कारण की काय होतं, दुपारची काय काय पोरांना मी बघतो तालमीतनी, दुपारची पोरांनी गाड्या घ्यायच्या, फिरायचं उन्हात, आणि मोठ्या पोरांनी बारक्या पोरांना थोडा त्रास द्यायचा, की कुठं कुठं बघायला मिळतं की बारक्या पोरांना आण फळं, आण ही कर ती कर. मग त्यासाठी आम्ही काय करतोय, की फळं ही सगळी आमची इथं पोच जाग्यावरती मिळतात तालमीतच, दूध, फळं, बाकीच्या काही गोष्टी. मग आपण आलं तर एखाद्या पोरांनी बारक्या पोराला शिवी नाही दिली, भांडी, जेवलेली भांडी, मोठ्या पोरांनी बारक्या पोरांना त्रास नाही दिला, की भांडी घास, ह्या कर, ह्या गोष्टींकडे आम्ही जास्त लक्ष देतो. आणि म्हणूनच आमच्या कृष्णा कुस्ती संकुलचं आज बऱ्यापैकी नाव झालंय. आणि लोक आम्हाला ज्यावेळेस कौतुकाने विचारत जातात ना, पोरं तुमची चांगले आहेत. आता त्या दिवशीचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझा मोबाईल बंद होता आणि एका जागेवर मैदान नेमत होते, तर ती मैदान नेमत होती आणि माझा फोनच लागत नव्हता. तर त्यांनी अख्खं मैदान नेमायचं ठेवलं होतं आणि संध्याकाळी मला फोन केल्यावरती मला म्हणले, की वस्ताद आव काय तुमचा सकाळपासून फोन लावत होतो तर फोन लागला नाही. आले म्हणलं मोबाईल चार्जिंग नव्हता, आमच्या भागात लाईटच नव्हती त्या दिवशी आणि मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे. म्हणले तुमचा फोन न लागल्यामुळे आम्ही अख्खं मैदान नेमायचं मागं ठेवलंय. आयला म्हणलं असू द्या. म्हणजे एवढं प्रेम करतात लोक की आपल्या पोरांवरती, का तर पोरांचा खेळ आहे, गेम आहे, चांगले आहे. आणि पोरं नावा रूपाला, आता माझ्याकडे गरीबाची जास्त पोरं आहेत, म्हणजे 99% पोरं गरीबाचीच आहेत माझ्याकडे.